मोत्याला दूध पाजले तेव्हा शांत झालाय, नाही तर सारखा ओरडत होता. धारा काढून झालेल्या सकाळच्या, त्या वासराला गाईपासून लांब बांधतो, त्याच्या जागे बांधतो ह्याला. आता कुट्टी करायची, जनावरांना खायला टाकायचं आहे. आणि काल जी वैरण आणली होती ना, तर तिची पण कुट्टी करायची. गायांना खायला टाकलेलं आहे आणि आज आम्ही लागलो कुट्टी करायला. काल आणून ठेवलेला कडबा आहे ना, तर त्याची कुट्टी करायची चालू आहे. कुट्टी करते आई, इकडं भरून इकडं टाकते कुट्टी. आपण ढिगुरा करून साचवतो तिकडं कुट्टीचा वर्षभरासाठी, तर आई इकडं भरते ह्याच्यातून तिकडे टाकते. पप्पा कुट्टी लावत आहेत आणि ओम तिकडं माती काढतोय ना, तर ओम आणि मी तिकडं माती काढून पप्पाला तिथं देतोय. जी मुळ्यांची माती ना ती काढायची लाकडाने मारून, जी पेंडी बांधलेली ती सोडायची आणि पप्पाच्या पलीकडे ठेवायची. मग पप्पा ती कुट्टीमध्ये लावत आहेत. तर ओम आणि मी ते करतोय, पण मी आता इकडं आलो तर ओम एकटाच करतोय. पण मी पण लवकरच जाणार आहे तिकडं. उन्हात काम आहे ना, तर सगळा घामच आलाय मला. तर आता इथं तर मी एकटाच काढतोय. ओम गेला तिकडं मध्ये आत्याकडे, जे आईकडे गेलाय. ती झाली. बैलगाडीतली कुट्टी पण करायची, खाली थोडीशी राहिली आणखी. तिथली कुट्टी करायची झाल्यानंतर इथली वैरण न्यायची बुचडाची. आणि आता आम्ही थोडासा ब्रेक घेतला होता मध्ये, पाणी वगैरे पिलो. घाम तरी इतका येतोय ना, लईच घाम येतोय. आता ब्रेक घेतलाय ना, तर गायांना वगैरे पाणी पाजून घेतो, कारण उशीर व्हायला नको त्यांना. आपले कामं तर चालूच राहणार, पण गायांना पाणी पाजून बांधून घेतो सावलीला. मोत्याला चपाती टाकली, मोत्याने चपाती खाल्लीच नाही. ते उन्हात खात नाही. तो ऊन कमी झाल्यावर तू तीच वाळलेली चपाती खाणार, पण उन्हात खात नाही. उन्हात त्याला फक्त पाणी पाहिजे आणि पाणी सांडायला पाहिजे. बगीराला पाणी पाजतोय. ती रात्री आज इकडंच बांधलेली होती. आता चांगली सावली झाली बरं का जनावरांना. लिंबाच्या झाडाला पाला आलाय, गंगाच्या वरच्या लिंबाच्या झाडाला पूर्ण पाला आलाय. चांगली सावली झाली, म्हणजे सगळ्याच लिंबा झाडाला पाला आलाय. सगळीकडे चांगली सावली झाली जनावरांना. म्हणजे पातळ पातळ सावली ना, एवढी सावली चांगली झाली. आता हे छोटं पिल्लू पाणी पित आहे. ऊन पडले, ताण लागली त्याला पण. शोधून शोधून दम्मा आणि पित आहे. आम्ही आता परत कुट्टी चालू केली. पप्पा लावताय तिकडं, आई ओढून ठेवते तिकडं. घूम थांबलाय बघत. आणि मी तिकडचे मुळ्याची माती काढून पेंडी सोडून पप्पाकडे देतोय. तरी कुट्टीच्या मध्ये मीठ टाकतोय. तर मीठ यासाठी थोडं जणांना चव लागावं थोडी. आणि थोडा वेळ झाला ना, तर मग 1 मिनिटाचा पुढं इसकाटायचा जेव्हा ओम नेऊन टाकतो त्याच्यावर मीठ. असं प्रत्येक थर झाला ना, तर 1-1 पुढं टाकायचा. उलटी फिरायची का ते. आता ओम तेच करतो इकडं तिकडं सगळीकडे. कोणतं पूर्ण दिवस ह्याच्यात जातोय कुट्टी करण्यात. तिकडं कोपरे टाकून द्यायचं मीठ. गायांना मध्ये घेतलेलं आहे, त्यांना खायला टाकले. आज काही सोडले नाहीत. खाऊन पण झालेलं आहे त्यांचं. आत्ता 5:45 वाजलेत. तर आज एवढी कुट्टी झाली, जी शेडमध्ये दिसते ना पलीकडं, तर एवढी कुट्टी झाली. आणि परत जो तळ्याकडच्या शेतात कडबा राहिला होता ना, तर तो बैलगाडीने आणला. त्याची एक गाडीची कुट्टी केली. दुसरी गाडीची कुट्टी चालू असताना मध्येच लाईट गेली. लाईट 3:30ला गेली. तिचा टाईमच होता. आज चेंज झाली लाईट. आज दिवसाची लाईट आहे ना, तर सकाळी 7:30ला आली आणि 3:30ला गेली. तर एवढा कडबा कुट्टी करायचा राहिला आहे, तर तो उद्याच्याला करतो आम्ही. उद्याच्याला एवढा करायचा. मग उद्याच्या दिवस सुट्टी. मग परवा दिवशी तिकडचं करा, आपल्या इथला हौदाच्या पलीकडच्या शेत आहे ना, तर तिथला करायचा. ह्या वासरांना जागेवर पाणी पाजतोय आणि यांना रात्रभर इथंच राहून द्यायचं आहे. रात्री पण स्टायलिनला पण इथंच राहून द्यायचं आहे रात्री. तर सगळे काम झाले. छोट्या वासरांना जागेवर पाणी पाजले. मोठे जनावर हौदावरती नेले होते. तर आजचे सगळे कामं झालेत.
वेळेवर झालेत, कधी कधी होतो उशीर, पण आज झालेत कामं. आता दळण दळायला जायचं आहे थोड्या वेळाने.